अतिक्लिष्ट समजल्या जाणाऱ्या भूमिती या विषयातील पाय घटकाची अचूक किंमत शोधण्याची पद्धत तयार केल्याचा दावा पुणे येथील धनकवडीचे शिक्षक लक्ष्मण गोगावले यांनी केला आहे। धनकवडी येथील पेशाने शिक्षक असलेले गोगावले यांनी अंकगणित, बीजगणित आणि भूमिती अशा तीनही पद्धतीने हे संशोधन वर्षभराच्या परिश्रमांती केल्याचा दावा केला आहे। आत्तापर्यंत पाय निश्चित आणि अचूक किंमत कुणालाच काढता आलेली नाही। सर्वप्रथम बॅबिलोनियन संस्कृतीच्या लोकांनी आणि नंतर ग्रीक लोकांनी पायाची अंदाजित किंमत काढली। वैदिक काळात भारतीय गणित तज्ज्ञांनीही पायची किंमत सर्वांच्या अगोदर काढल्याचे सांगितले जाते। कुठल्याही वर्तुळाच्या परिघाला व्यासाने भागले तर ती किंमत येते, तिला पाय असे म्हणतात। याची किंमत 3.14 अशी गृहीत धरली जाते, परंतु याच्याही पुढे अनंत आकडे असतात, पण ते आपण लक्षात घेत नाही। गोगावले सांगतात पायची जुनी किंमत ही ठरल्यापेक्षा जास्त आहे, हे सुद्धा त्यांनी सिद्ध करून दाखवलंय। आजपासून पुढे येणाऱ्या वर्षाचे कॅलेंडर, तारीख, वार न चुकता ते सांगतात। आज त्यांची परिस्थिती बेताची असून त्यांचे सत्कार होतात, शिबिरे घेतली जातात, मात्र त्यांना शासनाकडून कुठलीही मदत होत नाही, अशी खंत गोगावले यांनी व्यक्त केली आहे। लहानपणी पेपरला कोड येत असे, उभी आडवी तिरकी बेरीज सामान आली पाहिजे, ते शालेय मित्र मला पेपरचं कोड दाखवत, मी त्यांची लगेच उत्तरं देत असे। त्यामुळे इनडायरेक्ट मला मित्रांकडून खूप प्रोत्साहन मिळलं, आणखी मोठमोठी कोडी तयार करावीत असं करू आणि त्याप्रमाणे करू लागलो। त्याचं लहानपणी पुस्तकच लिहिलं, जादूचे चौरस। त्यातून आत्तापर्यंत एकूण 16 पुस्तकांचं लेखन केलेलं आहे। त्यातील शालेय मुलांसाठी 12 पुस्तकं लिहिलीत आणि 4 प्रबंध लिहिलेले आहेत। अजून विद्यार्थ्यांसाठी काय शोधलं का? विद्यार्थ्यांना गणिताची भीती वाटते, ती त्यांच्या डोक्यातील कशी दूर होईल या दृष्टीने काही कोडी, खेळ, मोठमोठे कॅल्क्युलेशन चटकन कसे करणे असे भरपूर लेखन तयार केलेलं आहे। आणि विशेष म्हणजे की हजारो वर्षातील कोणत्याही तारखेचा वार सेकंदात तोंडी सांगतो, त्यात संगणकाला माझे आव्हान आहे आणि ते मुलांना दाखवल्यावर ते त्यांनाही पटतं, ते सुद्धा करू शकतात, अशी त्याची पद्धत त्यांना समजून सांगतो। MPSC UPSC स्पर्धा परीक्षेला काय उपयोग होतो? त्यांच्या बेसिक कन्सेप्ट चटकन कशा करतील अशा दृष्टीने काही शॉर्टकट आयडिया आहेत माझ्याकडे। MPSC UPSC साठी म्हणायचे MPSC UPSC साठी विशेष संशोधन काय आहे तुमचे? तर हे करता करताच आता एक इंटरनॅशनल संशोधन म्हणजे पायची किंमत हा जगातील 4000 वर्षापासूनचा प्रश्न आहे, त्याचे 100% अचूक उत्तर आजपर्यंत मिळालंच नव्हतं, परंतु मी वेगळ्या पद्धतीने बीजगणित पद्धतीने केल्यामुळे मला त्याचं 100% अचूक उत्तर मिळालं। आणि हे संशोधन माझं 4 इंटरनॅशनल जर्नलनी पब्लिशही केलेलं आहे, मान्य करून पब्लिश केलं। आणि तसेच आत्ता की जुनी पायची किंमत कशी चुकीची आहे आणि हीच कशी बरोबर असे दाखवण्याची तयारी केलेली आहे। प्रूफ ऑफ एरर इन ओल्ड व्हॅल्यू ऑफ पाय अशी तयारी केलेली आहे आता। परंतु हे संशोधन फायनल डिसिजनसाठी अमेरिकन मॅथमॅटिक्स सोसायटी त्यांच्यापर्यंत जाण्याची माझी तयारी, प्रयत्न सुरू आहेत। आपल्या सरकारकडनं काही मदत झाली यासाठी? मला अद्यापही काहीही मदत नाही, केवळ मी माझं स्वतःच हे करत आहे। त्यासाठी कोण मदत करत आहे तुम्हाला? एक काही प्राध्यापक आहेत, हरीश दरक, त्यांच्याकडून कसे तिथपर्यंत जाता येईल असे मला काही थोडे मार्गदर्शन आणि इंग्लिशसाठी मार्गदर्शन होत आहे। त्यांच्या या कारनाम्याबद्दल जपान, इजिप्त, कॅलिफोर्निया या देशांनी त्यांचा गौरव केला आहे, मात्र भारत सरकारकडून पाहिजे तेवढं सहकार्य त्यांना मिळत नाही आहे। प्रतिनिधी अरुण मोडक, नवमहाराष्ट्र न्यूज, धनकवडी।